नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. नेहमीपेक्षा एक वेगळा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे. नेहमीच आपण राजकीय विषयावर बोलत असतो, काही सामाजिक विषयावर सुद्धा बोलत असतो. हा सामाजिक विषय नाही आहे, हा राजकीय विषय नाही आहे, हा मानवीय विषय आहे. एखाद्या माणसाकडं माणूस बघून म्हणून बघण्याची, त्याला ती ट्रीटमेंट देण्याची, त्याची गरज ओळखण्याची सवय आम्ही कधी लावून घेणार आहोत हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपण पुरोगामी राज्यामध्ये राहतो, पुरोगामी देशामध्ये राहतो. 21व्या शतकामध्ये आपण जातो आहोत, वाटचाल करतो आहोत. अनेक संकटांना सामना देत देत आपण पुढे निघालेलो आहोत आणि आपण या नव्या जगात अगदी समभावानं जगतो आहोत असा आपला दावा आहे. एक स्त्री सगळ्या जगाशी लढते आहे, ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावते आहे असं देखील आपण म्हणतो. स्त्रियांच्या सबलीकरणासाठी, त्यांच्या विषयासाठी आपण खूप प्रयत्न करतो असा आपला दावा देखील आहे. आता भारतामध्ये बहुतेक ठिकाणी स्त्री सुरक्षित झाली आहे असाही आपला दावा आहे. हे खरंच असं होतंय का, हे देखील तपासलं पाहिजे. पण मला आणखी एक सांगायचं आहे, मी अजिबात स्त्रियांवरती होणारे अन्याय, अत्याचार, बलात्कार, हिंसा याबाबत बोलत नाही आहे. तो विषय मला आत्ता घ्यायचा पण नाही आहे. त्यात आपण किती पुढारलेले आहोत हे सांगायला वेगळ्या माणसाची गरज नाही. रोज वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या त्या आपल्याला सांगतात. मला काही छोटे छोटे विषय आहेत ज्याकडे आपलं लक्ष पण जात नाही, पण ते लाखो लोकांच्या, लाखो स्त्रियांच्या जीवनाशी संबंधित आहेत, त्याकडे लक्ष वेधायचं आहे. आपल्याकडं मला काही छोटी छोटी उदाहरणं तुम्हाला सांगायची. आपल्याकडं भारतभरामध्ये आठवडी बाजार नावाची एक कन्सेप्ट आहे. त्याला कोणी गुजरी म्हणतं, त्याला कोणी रैतू बाजार म्हणतं. महाराष्ट्रातली वेगळी नाव आहेत. दर आठवड्याला एका विशिष्ट गावामध्ये बाजार भरतो आणि त्या पंचक्रोशीतली गावं, 8-10 गावं तरी त्या बाजाराशी जोडलेले असतात. लॉकडाऊनमुळे अर्थात हे बाजार बंद आहेत. हा एक मोठी बाजारपेठ आहे, त्यावर आपण जरा वेगळा विषय करूया. ते वेगळं अर्थकारण आहे, तो एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहे. पण भारतभरामध्ये 50,000 अशी बाजार भरतात असा एक ऑफिशियल आकडा आहे. खरा खोटा किती संख्या, एक्झॅक्ट किती हे सिद्ध होईल, पण 50,000च्या आसपास भारतभरामध्ये अशी आठवडी बाजार भरतात असं सांगितलं जातं. अर्थात या बाजारामध्ये 8-10 गावातली लोक येत असल्यामुळं किमान तिथे विक्रेत्यांची एका बाजारातल्या विक्रेत्यांची संख्याच 1000च्या आसपासची असते. 50-50 हजार लोक त्या गावामध्ये त्या दिवशी, बाजारच्या दिवशी येऊन जातात. एवढं मोठं ते बाजारचं व्यवहार चालतो. या बाजारातलं एक वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगायचं की या बाजारामध्ये विक्रेता म्हणून येणारा जो वर्ग असतो, भाजी असो काही असो, त्यामध्ये जवळपास 50 ते 60% महिला असतात. एका बाजारात आपण गृहीत धरूया 1000 विक्रेते असतात, म्हणजे 500 विक्रेत्या महिला असतात. गुणिले 50,000 म्हणजे साधारणतः किती आकडा होईल त्याचा विचार तुम्ही करा. म्हणजे 50,000 बाजारात, एका बाजारात 500 म्हणजे 50,000 बाजारात साधारणतः आकडा किती होऊन जाईल महिला विक्रेत्यांचा, याचा अंदाज तुम्ही घ्या. आता या महिला विक्रेत्या बाजारात सकाळी 7:30-8 वाजता येतात. म्हणजे गावाकडून गाडी काहीतरी करून 8 वाजता येतात. 8ला आपलं दुकान मांडणे करणे हे सगळी प्रक्रिया 9 पर्यंत चालते. 9ला बाजार सुरू होतो, संध्याकाळी 6-7 पर्यंत चालतो. अंधार पडला की बाजार मोडतो आणि निघून जातात. म्हणजे या बाजारावरती कविता पण झाल्या. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात, कविता, कथा कितीतरी आहेत. म्हणजे भास्करचंदन शिवांची लाल चिखल अशाच बाजारच्या याच्यावरती आधारित कथा आहे. या सगळ्या बाजार चा कालावधी हा साधारण 10 ते 11 तासाचा असतो. म्हणजे व्यापारी वर्ग हा 10 ते 11 तास बाजारामध्ये भाजीपाला विकत असतो. आता साधारणतः 25 लाख महिला आपण या बाजारामध्ये भारतात गृहीत धरलं तर माझा एक साधा प्रश्न आहे, म्हणजे सोमवारपासून रविवारपर्यंत जेवढी सगळी बाजार भरत असतात, म्हणजे औरंगाबादला देखील आठवड्याचे 2-2, 3-4 बाजार शहरामध्ये भरत असतात. या बाजाराच्या आसपास कुठे स्वच्छतागृहाची सोय आहे का? ग्रामीण भागामध्ये जिथे बाजार भरतो तिथे कुठे स्वच्छतागृहाची सोय आहे का? अक्षरशः दिवसभर पाणी कमी पिऊन, कडक उन्हात, पावसात, थंडीत जेवण कमी करून, कारण जायचं कुठे हा प्रश्न असतो म्हणून कमी जेवायचं, उन्हात तहान लागलेली असते पण घोटच पाणी प्यायचं, कारण खूप पाणी पिऊ तर लघुशंकेला जावं लागेल आणि वारंवार बाजारच्या स्थळापासून लांब लघुशंकेला जाणं शक्य होत नाही. म्हणून ती बाई
अक्षरशः 10 तास तशीच बसून असते. विषय खूप छोटा आणि साधा वाटेल. एक बाई जी भाजीपाला किंवा अन्य साहित्याची विक्री करत असते, ती आठवड्यातले किमान 4 ते 5 दिवस बाजारांमध्ये वेगवेगळ्या जात असते. त्या बाईला दिवसातले 10 तास बसून राहावं लागत असेल आणि तिच्या लघुशंकेची सोय देखील त्या बाजारात होऊ शकत नसेल, तर तिच्या प्रकृतीची अवस्था काय होणार आहे? कुणाला आलाय विचार हा मनामध्ये? लक्षावधी महिला अशा स्वरूपाच्या बाजारांमध्ये भाजीपाल्याच्या विक्रीसाठी आलेल्या असतात, पण एकाही बाजारामध्ये, अपवाद मोठ्या शहरातली, चांगल्या शहरातली असतील, पण ग्रामीण भागातल्या एकाही बाजारामध्ये तिथे स्वच्छतागृहाची सोय केलेली नसते. किती गंभीर बाब आहे. आपण लॉकडाऊन नंतर जेव्हा हे जनजीवन पूर्वपदावर येऊ लागेल, तेव्हा आमचं सरकार एक विचार करू शकतं का की अशा आठवडी बाजारामध्ये जिथं भरतात तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेना बाजारच्या बाजूला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहाची व्यवस्था, विजेची व्यवस्था करता येऊ शकेल का, याबाबत सरकारने विचार करण्याची गरज आहे. आता करणार तो कोण करणार हा देखील प्रश्न आहे. सरकारने केला पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थाकडून तो करून घेतला पाहिजे आणि त्याची नीट व्यवस्था राहील याची पण व्यवस्था बघितली पाहिजे. बाजारच्या दिवसानंतर ती स्वच्छतागृह गावातल्या लोकांसाठी सुद्धा वापरता येऊ शकतात. जरा पुढे जाऊया. जवळपास जिल्ह्यातल्या आणि काही मोठ्या बस स्थानकामध्ये स्वच्छतागृह बांधण्यात आलेली आहेत. कुठे सुलभची आहेत तर कुठे अजून कुणाची आहेत. बहुतेक ठिकाणी सुलभ इंटरनॅशनलची ती व्यवस्था आहे. या स्वच्छतागृहामध्ये पुरुषांसाठी एक निश्चित दर आकारण्यात आला आहे. म्हणजे लघुशंकेला जाणं हे मोफत आहे, पण बाकी विधींसाठी पुरुषांसाठी एक दर आकारण्यात आला आहे. 1 रुपया 2 रुपये कुठे असं आहे ते. महिलांसाठी मात्र ह्या सगळ्या सुविधा मोफत आहेत. एकाही बस स्थानकामध्ये महिलांसाठी मोफत असल्याचा बोर्ड ठळक अक्षरात लिहिलेला असत नाही. बस स्थानकामध्ये जाणाऱ्या महिलांच्याकडं सुटे पैसे असतीलच याची गॅरंटी नसते. बरं, त्या बस स्थानकात महिला कर्मचाऱ्यांच्या शिवाय कलेक्शनसाठी पुरुष असेल तर तो ज्या भाषेत महिलांशी बोलत असतो ना, ती भाषा देखील आक्षेपार्ह असते. ती सुविधा मोफत आहे याची जाणीव त्या स्त्रियांना नसते आणि ज्यावेळी खरोखर गरज असेल त्यावेळी खिशात सुटे पैसे, म्हणजे जवळ सुटे पैसे असतील असं अजिबात नसतं. एक तर जाण्यासाठी सांगण्याचा संकोच आणि त्यानंतर तिथे वापरासाठीचे लागणारे पैसे, तिथल्या नजरा. तो माणूस बिंदास इकडे तिकडे फिरत असतो आतल्या बाजूला, म्हणजे पुरुष सुद्धा स्त्रियांच्या स्वच्छतागृहात जाऊन फिरून पाणी टाकून हे करून येत असतो. तिथे वाटणारा संकोच याचा कधीतरी विचार होणार आहे का? राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी, महिला बालकल्याण मंत्र्यांनी याबाबत विचार करून तिथला पुरुषांचा वावर कमी केला पाहिजे. एक आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, ते मोफत आहे हे जाहीरपणे बस स्थानकातून उद्घोषणा करून सांगितलं पाहिजे, कारण तिथे सुद्धा लूट होते आहे. तिसऱ्या मुद्द्याकडे मी जातोय. बहुतेक सगळ्या मोठमोठ्या रस्त्यांवरती आता पंप झालीत आणि पंपांना स्वच्छतागृह करणं कंपल्सरी केलेलं आहे. पेट्रोल पंपांना पेट्रोल पंप चालकांनी मोठी चालाकी करत पैसे वाचावे यासाठी एखादं स्वच्छतागृह बांधलेलं असतं आणि ते कॉमनली वापरल्या जावं असं अपेक्षित असतं. बहुतेक पंपाच्या मागच्या बाजूला हे केलं जातं आणि ते आहे की नाही याची जाणीवच प्रवाशांना नसते. अशा वेळी कॉमन स्वच्छतागृह असेल आणि कुणी विचारलं तर त्याला माहिती मागाय म्हणून सांगितलं जातं. तिथे पुरुष बसलेले असतात, पुरुष गेलेला असतो. अशा वेळी स्त्रियांना ते स्वच्छतागृह वापरण्यास संकोच वाटत असतो. नियम हे सांगतोय की पुरुषांसाठी वेगळं स्वच्छतागृह, स्त्रियांसाठी वेगळं स्वच्छतागृह असलं पाहिजे आणि याचा वापर सार्वजनिक केला पाहिजे. म्हणजे केवळ पंपावर आलेल्या ग्राहकासाठी नव्हे, तर पंपाबाहेरच्या लोकांसाठी सुद्धा, ग्राहकांसोडून अन्य लोकांसाठी सुद्धा ते खुलं असलं पाहिजे असा नियम आहे. पण स्त्रियांना एवढे विचारण्याचं सौजन्यही वाटत नाही. म्हणून समोरच्याच भागात स्त्रियांसाठीचे स्वच्छतागृह वेगळे आहे
याची नोंद करणाऱ्या काही गोष्टी करता येऊ शकतील का? आपल्याकडं स्वच्छतागृह नसल्यामुळं स्त्रियांचे वेगवेगळे आजार होतात यावर भाष्य केलं जातं. अक्षरशः टॉयलेटसारखा चित्रपट निघतो, पण तरीही याबाबतचा अवेअरनेस मात्र आपल्या समाजामध्ये नक्कीच नाही. जेव्हा कुठे तुम्हाला अशी स्थिती येईल पंपावरती, बसस्थानकावरती किंवा आठवडी बाजारात, त्याची जाणीव संबंधितांना करून देण्याची गरज आता निर्माण झाली आहे. ही चळवळ केली तरच स्त्रिया सुरक्षित आणि सुखात राहू शकतील, अन्यथा यात मात्र खूप कठीण स्थिती येण्याची स्थिती आहे. त्यामुळं कृपया याबाबत गांभीर्यानं विचार करावा. काय करू शकतो आपण तेही आम्हाला कळवा. आपण काय वेगळी मूव्हमेंट लागू करू शकतो तेही कळवा. तुमच्या सूचना आणि कृती या दोन्हीचंही स्वागत केलं जाईल. नमस्कार.